हातकणंगले तालुक्यातील नरंदे ग्रामपंचायतीनं 25 वर्षांपूर्वी सिटी सर्वे नंबर 228 मधील 10,000 चौरस मीटर जागा नागनाथ एज्युकेशन सोसायटीला नाममात्र भाडेतत्वावर वापरण्यासाठी दिली होती. पण नागनाथ एज्युकेशन सोसायटीनं ग्रामपंचायतीनं दिलेल्या ठरावांमध्ये खाडाखोड करून सिटी सर्वे नंबर 228 ऐवजी 218 अशी नोंद दाखवून त्याची बोगस कागदपत्र तयार करून त्या कागदपत्राच्या आधारे ती जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू केलाय असा आरोप होतोय. सिटी सर्वे नंबर 218 ही सार्वजनिक कारणासाठी राखीव आहे. श्री नागनाथ देवस्थान, पालखी मार्ग, गावातील सांस्कृतिक कार्यक्रम, आठवडा बाजार, मुलांच्यासाठी क्रीडांगण, स्मशानभूमी रोड आणि शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी या जागेचा उपयोग गेल्या अनेक वर्षांपासून होतोय. संस्थेनं याच जागेवर हक्क सांगितल्यामुळं ग्रामस्थ आणि संस्थाचालक प्रतापराव देशमुख यांच्यामध्ये वाद सुरू आहे. ही बाब न्यायप्रविष्ट आहे. या जागेच्या प्रश्नावरून ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी शासकीय अधिकाऱ्यांनी तडजोड घडवून आणत हा प्रश्न निकाली काढण्याचं अभिवचन दिल्यामुळं बहिष्कार मागं घेतला होता. पण त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. देशमुख यांनी पुन्हा बांधकाम सुरू केल्यामुळं 14 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी बेमुदत उपोषण आणि निकाल लागेपर्यंत गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज सकाळी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ ग्रामपंचायतीसमोर चर्चेसाठी आले असता देशमुख यांनी सदस्यांना दमबाजी आणि शिवीगाळ केल्यामुळं ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला. त्यातच पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्यांना पोलीस गाडीतून हातकणंगले इथं पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ग्रामस्थ संतापले. संतप्त ग्रामस्थांनी पोलीस बंदोबस्तात चालू असलेलं बांधकाम जमीनदोस्त केलं. नागनाथ एज्युकेशन सोसायटीने शासनाच्या आणि ग्रामपंचायतीची दिशाभूल करून खोटी कागदपत्र सादर करून क्रीडांगणासाठी 10,000 चौरस मीटर जागा नाममात्र भाड्याने हस्तगीत केलेली आहे. आणि ही जागा ग्रामपंचायतीने नेहमी आरक्षित केलेली जागा आहे. इथं आठवडा बाजार भरला जातो, पालखीचा मार्ग तोच आहे, स्मशानभूमीला जाणारा मार्ग तोच आहे. ग्राउंडच्या पलीकडे 200 एकर शेती, तिची महाराज वाहतूक इथूनच होते. त्यामुळे ह्या ग्राउंडला कोणत्याही परिस्थितीत संरक्षित भिंत होऊ द्यायची नाही असा ग्रामस्थांनी ठाम निर्णय घेतलेला आहे. आणि आम्हाला तहसीलदार, प्रांत साहेब आणि आत्मे पोलीस स्टेशन 1 तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचं आंदोलन मागे घ्या आणि 1 तारखेपर्यंत बांधकाम होऊ दिलं जाणार नाही असं सांगितल्यामुळे आम्ही आणि याच्या पुढे जर त्यांनी बांधकाम लावलं तर नरते ग्रामस्थांचं बांधकाम होऊ देणार नाही. आम्ही आमच्या मताची ठाम आहोत. संरक्षित भिंत बांधून दिली जाणार नाही. यावेळी गावामध्ये मोठा तणाव निर्माण झाल्यामुळं हातकणंगले पोलिसांनी दंगल काबू पथकासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून गावाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय.